नमस्कार मंडळी, मी आपल्या सगळ्यांचा लाडका विष्णू माळे आणि माझ्यासोबत आहे आज प्रेम. म्हणजे प्रेम तो नाही बरं का, मैंने प्यार किया मधला हा प्रेम पवार लाड सांगवीचा आहे. आज आम्ही चाललेलो आहे फिल्म फेस्टिवल बघायला. म्हणजे आज त्याचा लास्ट दिवस आहे फिल्म फेस्टिवलचा. अण्णाभाऊ साठे फिल्म फेस्टिवल आहे चालू इथं NFAला लॉ कॉलेजच्या जवळ. तर आम्ही तिथं फिल्म फेस्टिवल बघायला चाललेलं आहे फिल्म वगैरे. तर आमचा एक मेंबर चालत येतो आहे पाठीमागणं, लांब आहे, प्रदीप पवार. खतरनाक माणूस आहे तो. जाऊ दे, आता आम्ही तिथं जाणार आहे, तुम्हाला दाखवतो तिथं कसं कसं नियोजन चालू आहे ते. म्हणजे गर्दी वगैरे भरपूर असणार आहे वाटते मला. आज लास्ट दिवस आहे, लास्ट दिवसामुळं आज गर्दी भरपूर असणार आहे फिल्म फेस्टिवलसाठी. भारी राहणार आणि चांगल्या फिल्म झाल्यात 2-3 दिवसापूर्वी. पण मी परवा पण आलो होतो, थोडं फिल्म्स बघितल्या, पण मी गडबडीत होतो त्यामुळे काय व्हिडिओ बनवला नाही. पण आज मी निवांत आहे म्हणून चाललेलो आहे. आता फिल्म सगळ्या बघणार आहे. आतमध्ये जाऊया, आपली जी कोणती फिल्म आहे ती थोडी पाहूया. म्हणजे लय फुटेज वगैरे काढणार नाही, 2-3 क्लिप्स छोटी काढेल आणि ते आपल्या ब्लॉगमध्ये टाकेल. आता मी इथून निघतो आहे, तर चला जाऊया पुढे. आता हा माणूस आलेला आहे, तुम्ही पाहू शकता त्याला. आता त्यालाच घेऊन जाणार आहे आम्ही पुढे, त्यासाठी थांबलो होतो. आणि हाच तो प्रदीप हा तो असे बोटं वाकडे तिकडे दाखवते. याला घेऊन जातो. चला लव करू. आता आम्ही निघतोय पुढे, जातो आता NFAला. जस्ट पोचलेला आहे NFAला. तर हे पाहू शकता तुम्ही, आतमध्ये इथं काका वगैरे बसलेले आहेत. तर आता आम्ही आतमध्ये जातोय. तर आता माझा मोबाईल आपला प्रेम भाऊ धरल, प्रेम असा मोबाईल हलू नको, कॅमेरा मागणं तर खांद्यावर धरलं तर चालेल, शोल्डरवर धर रे, शोल्डरवर. बघू शकता मंडळी, आम्ही आता आलेलो आहे. आम्ही पण आता विष्णू सरांचं बघून शिकत आहे थोडं. त्यात काही विषय नाही आहे. आता मी जस्ट पोहोचलेलो आहे इथे. विष्णू सरची रायडिंग म्हणजे सलमान खानची रायडिंग पेक्षा भारी. असं नको, सलमान खानची रायडिंग असे ते सायकल असं पुढे ढकलतो नुसतं तेव्हा, आणि रेल्वे समोरनं चालतो असं. चला माझा कुठे चालता सर आता. तर हे सगळे कार्यकर्ते इथं हे पाहू शकता. तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो. आपल्याकडे आयफोन बिफोन नाही आहे, तर तुम्हाला पहिलं बी सांगितलं मी. हे सगळे कार्यकर्ते इथं आलेले आहेत आता फिल्म फेस्टिवलसाठी. आणि हे आतमध्ये थिएटर आहे ह्याच्या, इकडं दाखवतो 2 मिनटं. हे इथं चालू आहे आणि इथून आतमध्ये थिएटर आहे इकडे आतमध्ये जाण्यासाठी. आणि आता आपण आतमध्ये जाऊया आणि सिनेमे पुढचे पाहूया. तर चला जाऊया आतमध्ये. आणि इथं आतमध्ये थिएटर आहे त्या बाजूला, ते समोर दरवाजा आहे थिएटरचा. मध्ये आता एंट्री केलेली आहे आणि सिनेमा आतमध्ये चालू आहे. घेऊन बाणानं बसायचे दिवस आहे. मंचावरचे आमचे सगळेच मित्र, उपस्थितांमधले आमचे अनेक मान्यवर, जे आमच्यापेक्षा लायकीनं वर बसायच्या लायकीचे आहेत, पण काय मागतो ते खाली आहेत. संतोष पाटील यांनी अनेक जाणकार सिनेमाचे, नाट्य माध्यमाचे, सिनेमाचे समीक्षक, जाणकार अभ्यासक आणि आपण सगळे मित्रमंडळी हो. राज्यनाट्य बाल राज्यनाट्य स्पर्धा, मुख्य राज्यनाट्य स्पर्धा, हौशी संस्कृत राज्यनाट्य स्पर्धा, हिंदी राज्यनाट्य स्पर्धा, व्यावसायिक राज्यनाट्य स्पर्धा, चित्रपट महोत्सव, कानसला सिनेमा पाठव, अनुदान दे, बळकट कर, असं सगळं करणार आमचं महाराष्ट्र शासन. ज्यातून त्या शासनाला काडीचंही उत्पन्न नाही, तरी सुद्धा शासन हे करतंय. मी काही शिक्षणाच्या निमित्तानं बाहेर राहिलेलो आहे, त्यामुळे मला माहिती आहे की बाकी कुठल्याही राज्यात अशी सोय नाहीये. कुठल्याही राज्यात अशी सोय नाही. त्यामुळे इथं त्यांनी सहभाग नोंदवला, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि आपण सर्वांतर्फे मी म्हणतो की त्यांचा एक टाळ्याच्या गजरात. दुसऱ्या या अण्णाभाऊ साठे महोत्सवाचे प्रवर्तक, प्रमुख
चसाणे साहेब यांच्यासाठी मगाशी जोरदार टाळ्या असं म्हटलं, मला वाटतं की जोरदार शब्द मिसिंग झालाय सगळ्यांपासून. जोरदार टाळ्या. बक्षीस आलेले आहेत, निकाल लागलेला आहे, मलाच मिळणार असा भोगडाही मनात आहे. पण आता ह्याचंही भाषण ऐकायचं आहे, त्याच्याकडनंही ज्ञान घ्यायचं आहे. हाही ह्याचं सांगणार की सिनेमा असा हवा, तसा हवा, सिनेमाची चळवळ, भूमिका, मांडणी, चित्रण, प्रतीक वगैरे असले काय काय ह्या मांडत सुटेल. भीती वाटते बरं अशा गोष्टींची, कारण मनात दिसतंय बाहुली आणि आमची चाललीये चरपट पंजरी. असं काही जास्त होणार नाही. पण माझं एकच म्हणणं आहे की आपण सगळे कलावंत आहोत. माझी एक नेहमीची एक गोष्ट आहे, मी नेहमी सांगतो, ती गोष्ट सांगतो आणि आपली रजा घेईन. चेंगराचेंगरी झाली, दंगल झाली एका गावात. चेंगराचेंगरी झाली, दंगल झाली एका गावात. पोलीस म्हणाले करा तपास करा, करा तपास करा. पोलिसांचा झाला तपास सुरू. एक एक करून चेंगराचेंगरी करणारे, गोंधळ घालणारे, दंगल करणारे गुन्हेगार पकडले गेले. खटला उभा राहिला. न्यायालय खचाखच भरलं. न्यायाधीश मोदी म्हणाले करा उभे एक एक आरोपी, करू आपण त्यांचा न्याय निवाडा. वकील साहेब दाखवा आरोपी आहेत का कोणी. वकील साहेब म्हणाले हो आहेत, आरोपी आहेत. कोण काय उभा करा. कोण आहे हा. एक जण उभा राहिला कडकऱ्यामध्ये. न्यायाधीश मोदी म्हणाले कोण आहे हा. थोडे हा ज्या गट्याने ज्या लोकांनी दंगल केली त्याच्यातला हा एक कार्यकर्ता हा सापडलाय. न्यायाधीश मोदी म्हणाले हा होता त्या चेंगराचेंगरी दंगलीमध्ये. याला एक 10 फटके माराने सोडून द्या. आहे का आणखीन कोणी. न्यायाधीश मोदय कडाडले. एक जण उभा राहिला. न्यायाधीश मोदय म्हणाले कोण आहे हा. त्यामुळे हा त्या दलाचा, त्या गटाचा अध्यक्ष आहे. न्यायाधीश म्हणाले असं हा अध्यक्ष आहे त्या दलाचा. यांनी चेंगराचेंगरी घडवली, दंगल घडवली, गडबड केली यांनी. याला 20 फटके मारा आणि सोडून द्या. आहे का आणखी कोणी. न्यायाधीश महोदयांचा आवाज कडाडला. न्यायालयाच्या भिंतीवर आपटला. परत आला. वकील साहेब म्हणाले एक जण आहे अजून. कोण आहे. त्या गटाचा, त्या दलाचा एक प्रतोद आहे, प्रवक्ता आहे. त्या दलाची, त्या गटाची हा बाजू मांडतो रोज. बोलवा त्याला. तो हा येऊन उभा राहिला कडसगळ्यामध्ये. न्यायाधीश म्हणून कोण आहे हा. हा प्रतोद आहे. मग असे म्हणावं सांगितलं. अच्छा हा आहे तो. त्याला एक 40 फटके मारा आणि सोडून द्या. अजून आहे का कोणी. कडाडले न्यायाधीश महोदय म्हणाले मला खटला संपवायचा. आहे का कोणी. हा एक जण आहे. एक जण आला गुपचूप येऊन उभा राहिला कडकऱ्यामध्ये. न्यायाधीश महोदय म्हणाले कोण आहे हा. वकील साहेब म्हणाले हा कलावंत आहे. न्यायाधीश महोदयाने त्या कलावंताला अपाद मस्तक निहाळलं. त्याच्या नजरेत नजर घडवली. त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले याला 2000 फटके मारा. कलावंत या गावात असताना दंगल होतेच कशी. क्या बात है, क्या बात है. कलावंताचा सहवास इथे असताना या गावातल्या लोकांची माती भडकतात कशी. तर माझं आपल्याला म्हणणं आहे की कलावंत म्हणून आपली जबाबदारी फार मोठी. कुठल्या वाडीचं, वस्तीचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं, राज्याचं, देशाचं आणि एकूण जगाचं सांस्कृतिक आरोग्य सांभाळायचं असेल तर कलावंत म्हणून आपली जबाबदारी फक्त बक्षीस घेणं नाही, हा समाज बांधणं, त्याचं आरोग्य निर्माण करणं आहे समाज. ज्याला बक्षीस मिळाले त्यांचं अभिनंदन. ज्यांना नाही मिळालं त्यांचं नाही. कसं काय करायचं. अभिनंदन मोफत मिळत नाहीत. सत्कार, समारंभ, मान, मराठब, लारच मोफत मिळत नाहीत. कष्ट करावं लागतात. ज्यांना मिळालं त्यांचं अभिनंदन. ज्यांना नाही मिळालं
त्यांनी सिंहावलोकन करावं, विचार करावा, कुठे अडखळलो, कुठे चुकलो, कुठे जरा जास्त केलं, कुठे कमी केलं, काय कमी पडलं, जरा त्याचा मसाला पुन्हा एकदा बनवा, मस्त मॅरिनेट करा, पुढच्या वेळी ताट घेऊन या. परीक्षकांना काही कळत, माझी फिल्म परीक्षकांना कळली नाही. माझा सिनेमा चालू असताना तो परीक्षक मोबाईल बघत होता. त्यांना त्यासाठी नेमलंय. हे सगळं होईल परीक्षकांशी वाद झाला, भांडा शब्दाने, ओरबाडू नका, ज्ञान ओरबाडा पण दख नाही लागलं पाहिजे अशी व्यवस्था करा. वाह, क्या बात आहे, क्या बात आहे. दखल घ्या, जिथं दखल आहे तिथं बदल आहे. कारण त्यांनी म्हटलंच आहे, जग बदल घालू निघाव सांगून गेले भीमराव. वाह, जय हिंद, जय भारत, जय भीम, जय संविधान, जय लहुजी, जय भारत. धन्यवाद. सगळ्यांना फार आपलंसं वाटलं असेल ना? वाटलं ना? सर खरंच बोलले की या समाजाच्या प्रत्येक विटा. मी फिल्म्स वगैरे बघून बाहेर आलेलो आहे NFI मधून. तिथं आता जे होते फिल्म फेस्टिवल त्याचे चालू होते शो, तर ते बघून आता आम्ही बाहेर आलेलो आहे. आणि म्हणजे ते आता रात्रीचे किती वाजले तर आता का? हां 10 वाजले असेल की. 11 वाजले. हां 11 वाजल्यात. तरी आम्ही इथंच होतो, सकाळी 8ला आलो होतो, तर आता 11 वाजेपर्यंत इथंच होतो. सगळ्या फिल्म्स वगैरे बघितल्या, अवॉर्ड्स पण बघितले, कोणाकोणाला भेटले ते, आणि काही सरांचे भाषणं वगैरे झाले. विशेष करून आमचे ज्या 2 शॉर्ट फिल्म होत्या त्यातल्या दोघा जणाला दोन्ही ॲक्टरला बेस्ट ॲक्टर मिळालं. हां त्यांना आमच्या टीममधले होते. हां म्हणजे माझ्या नाही, ह्याच्या टीममधले होते, तर त्यांना अवॉर्ड्स भेटलेले आहेत. तर त्यांना खूप सारं अभिनंदन, म्हणजे खूप खूप शुभेच्छा त्यांना, अभिनंदन मी म्हणलं तर चालेल. आणि आम्ही आता इथून निघतो आहे आणि आमचा ब्लॉग इथं संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला.